दोन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि आता या व्हिडिओमध्ये आपण सर्ड्स पाहतोय. सर्ड्स कशाला म्हणायचं, मराठीमध्ये याला करणी म्हणतात. इफ n is an integer greater than 1 and if a is a positive real number and nth root of a is x, then it is written as CA. X raised to n is equal to a. CA. If n is an integer, n हा काय आहे, इंटीजर आहे, ग्रेटर दॅन 1 and if a हा a is a positive real number, याचं उत्तर हा पॉझिटिव्ह रिअल नंबर आलं. अँड nth रूट ऑफ a, चं nth रूट हा x आहे, देन इट इज रिटन ॲज हियर x रेज टू n इज इक्वल टू a. आणि याला कसं लिहिलं, nth रूट ऑफ a याला nth रूट म्हणतात. जर इथं 2 असेल तर वर्गमूळ म्हणतात, इथं 3 असेल तर घनमूळ म्हणतात, इथं 4 असेल तर चौथे मूळ म्हणतात. फोर्थ रूट, क्यूब रूट, स्क्वेअर रूट, फिफ्थ रूट, फोर्थ रूट या पद्धतीनं इज इक्वल टू एक्स. आता सर्डबद्दल पाहतोय आपण, ही माहिती झाली. इफ ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, हा ए काय काय असलं पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. अँड nth रूट ऑफ एचं nth रूट इज एक्स, एचं nth रूट किती आहे, एक्स आहे. अँड इफ एक्स इज अन इरॅशनल नंबर, हे आलेलं उत्तर एक्स हे इरॅशनल नंबर असेल तर या एक्स इज कॉल्ड अ सर्ड. सर्ड इज अ इरॅशनल रूट. सर्ड हे काय आहे, इरॅशनल रूट आहे. आता या सर्डमध्ये इन अ सर्ड n काय आहे, ए काय आहे, हे चिन्ह काय आहे, याबद्दल माहिती घेऊया आपण. द सिम्बॉल दिस इज कॉल्ड अ रॅडिकल साइन. मराठीमध्ये याला करणी चिन्ह म्हणतात. n, व्हॉट इज n? n इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. ऑर्डर ऑफ द सर्ड. आता इथं काहीच नाही तर ऑर्डर 2 आहे, तर इथं 3 असेल तर ऑर्डर 3, 4 असेल ऑर्डर 5, 4, 5 असेल ऑर्डर 5 या पद्धतीनं. ए इज कॉल्ड अ रॅडिकंट. या एला काय म्हणतात, रॅडिकंट म्हणतात. आणि मराठीमध्ये याला करणीस्थ संख्या म्हणतात, याला करणी चिन्ह म्हणतात. आणि ऑर्डर ऑफ अ सर्ड म्हणजे ऑर्डर ऑफ अ सर्ड काय आहे, n, याला ऑर्डर ऑफ सर्ड म्हणतात. ठीक आहे, म्हणजे करणीची कोटी म्हणतात त्याला. आता याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. एक तर भाग आहे सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म पाहणार आहोत आपण 2.3 साठी. आता सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, त्यानंतर वर्गमुळात 11 वगैरे वगैरे. These type of surds are in the simplest form which cannot be simplified further. याचं सिम्प्लिफाय होत नाही. आता उदाहरणार्थ वर्गमुळात 8 याचं सिम्प्लिफाय करता येतं. कसं, याच्यामध्ये लिहिलं आपण 8ची फोड केली, आपण फॅक्टर्स लिहिले, 4 गुणिले 2 लिहिले, बरोबर की नाही. आणि 4चं वर्गमूळ घेतलं 2, 4चं वर्गमूळ बाहेर घेतलं, किती आलं 2, आणि वर्गमुळात किती राहिलं 2. म्हणजे याचं सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला करता येतं, बरोबर की नाही. 2 वर्गमुळात 2. आता मग याचं सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला करता येत नाही, म्हणून हा आहे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड. ओके, आणि याचं आपण या पद्धतीने केलं. त्यानंतर आपण दुसरा पॉईंट पाहणार आहोत याच्यामध्ये, सिमिलर ऑर लाईक सर्ड्स. सिमिलर और लाइक सर्ड्स. सिमिलर सर्ड्स म्हणा किंवा लाईक सर्ड्स म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच. आता ज्या करणीची, ठीक आहे ना,
वर्गमुळात 2 आहे, त्यानंतर 5 वर्गमुळात 2 आहे, 7 वर्गमुळात 2 आहे. हे लाईक सर्ट्स आहेत ज्यांचं रॅडिकन हे सेम आहे. बघा, याला रॅडिकन म्हटलं आपण. रॅडिकन ज्या सर्टचं सेम आहे त्याला काय म्हणतात? याला सिमिलर ऑर अ लाईक सर्ट्स. त्यानंतरचं आपण पुढचा पॉईंट आहे आपला यानंतरचा सिमिलर सर्ट्स नंतर लाईक सर्ट, सिमिलर सर्ट्स नंतर कंपॅरिझन. कंपॅरिझन ऑफ सर्ट्स पुढचा पॉईंट आहे आपला. सगळं ही माहिती आपण 1.3 साठी आपलं 2.3 साठी आपण पाहतोय. सिमिलर सर्ट्स पाहिलं आपण. कंपॅरिझन ऑफ सर्ट्स, दोन सर्ट्सचं कंपॅरिझन कसं करायचं? आता साधं आणि सोपं. वर्गमुळात मी म्हटलं वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 हे दोन सर्ट्स आहेत. याच्यामध्ये मोठा कोणता आहे हे या पद्धतीनं कंपॅरिझन केलं. ठीक आहे. त्यानंतर मी म्हटलं वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 2. आता चिन्ह कोणतं येईल? या पद्धतीने चिन्ह. हे कंपॅरिझन झालं. त्यानंतर मी म्हटलं वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 7. कंपॅरिझनचं चिन्ह कोणतं येणार इथं? बरोबरचं चिन्ह येणार. हे झालं कंपॅरिझन. आणि कंपॅरिझन करताना ह्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये अगोदर घ्यायचं आणि नंतर त्याचं काय करायचं? कंपॅरिझन करायचं. उदाहरणार्थ एक सॉल्व एक्झाम्पलमधलं सांगतो तुम्हाला. 6 वर्गमुळात 2 5 वर्गमुळात 5 या पद्धतीने. आता असं आपल्याला कंपॅरिझन नाही करता येणार. तुम्ही म्हणणार हे 5 मोठे आहेत, हे 2 छोटे आहेत, किंवा या पद्धतीनं कंपॅरिझन करायचं नाही. हे आहे मिक्स्ड फॉर्ममध्ये आहे आणि त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये अगोदर करायचं. आता मिक्स फॉर्ममधलं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कसं करणार? मग इथं 6 जे आहे याला मध्ये घ्यायचं म्हणजे वर्ग करून घ्यायचं. आता मी म्हटलं हे वर्गमुळात 6चा वर्ग केला 36 आलं. हे गुणिले किती? 2 झालं. त्यानंतर हे वर्गमुळात 5चा वर्ग केला किती आलं? 25 गुणिले किती? हे मध्ये 5. ओके. आता 36 गुणिले 2 केलं तर वर्गमुळात किती आलं? 72 25 गुणिले 5 केलं 25 5 125. आता सांगा मोठे कोणते आहे? 125 मोठे का 72 मोठे? 125 मोठे. या पद्धतीनं चिन्ह येईल. आणि वरचं इथं लिहिलं आपण 6 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 5 या पद्धतीनं चिन्ह येईल. अगोदर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घ्यायचं आणि नंतर त्याचं काय करायचं? कंपॅरिझन करायचं. आणि त्यानंतर आपण पुढचा पॉईंट घेणार आहोत ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स. पुढचा पॉईंट आपला ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स. ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स. ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स पाहतोय आपण. आता याच्यामध्ये कोणकोणते ऑपरेशन करणार आपण? एकतर ॲडिशन करणार, सबट्रॅक्शन करणार, मल्टिप्लिकेशन करणार आणि डिव्हिजन करणार या लाईक सर्ट्सवरती. ओके. आणि कसं करायचं ते सगळं आपण रॅशनलायझेशन ऑफ द सर्ट्स हे पॉईंट जे आहेत आपण एक्झरसाइज 2.3 मध्ये पाहतोय. ओके. चला एक्झरसाइज 2.3 कडे येऊया आपण. एक्झरसाइज 2.3 और अ प्रैक्टिस सेट 2.3. प्रैक्टिस सेट 2.3 आपण हा पॉइंट घेतोय. आणि त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं नंबर 1. स्टेट द ऑर्डर. स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स. स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिवन बिलो. गिवन बिलो. खाली दिलेल्या करणींची कोटी लिहा असं मराठीमध्ये म्हटलं. पहिलं आहे नंबर 1. या पद्धतीचं उदाहरण आहे आणि याची आपल्याला कोटी लिहायची किंवा काय म्हणतो आपण त्याला सर्चचं ऑर्डर लिहायचं.
आता ऑर्डर लिहिताना आपण अगोदरच माहिती दिली आपण याची ऑर्डर कोणती आहे. हा जो भाग आहे हा इथला याला ऑर्डर म्हणतात. समजा मी म्हटलं मग ऑर्डर ऑफ अ सर्ड, इथं आन्सरमध्ये लिहिलं ऑर्डर ऑफ सर्ड, ऑर्डर ऑफ सर्ड इज 3 असं आन्सर लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे सेकंड एक्झाम्पल 5√12 या पद्धतीनं. आता इथं मित्रांनो इथं काहीच नाही, इथं या भागात आहे की नाही, इथं nth रूट असं म्हणतो आपण. मग इथं काहीच नाही, जर काहीच नसेल तर तिथं ऑर्डर हे 2 असतं. मग इथं लिहिलं ऑर्डर ऑफ सर्ड इज 2, ऑर्डर ऑफ सर्ड इज 2 असं लिहिलं आपण. ठीक आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल घेतो आपण, थर्ड एक्झाम्पल. इथं असं एक्झाम्पल आहे 4 आणि इथं 10. आता तुम्ही म्हणता सर हा 5 हा ऑर्डर नाही, हा कोइफिशियंट आहे या सर्टचा. हां, मग इथं या पद्धतीनं हे तिसरं एक्झाम्पल आहे. मग याचं ऑर्डर किती आहे? करेक्ट, 4 इज ऑर्डर. ऑर्डर ऑफ सर्ड इज 4. ओके. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 5 फोर्थ √39. आता सांगा याचं ऑर्डर किती असेल? गुड. ऑर्डर ऑफ सर्ड इथं काहीच नाही म्हणजे किती ऑर्डर आहे? 2 आहे. ऑर्डर ऑफ सर्ड इज 2. ओके. त्यानंतर चौथं झालं, पाचवं एक्झाम्पल पाहतोय आपण. इथं या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. इथं 8th रूट ऑफ 18 दॅट इज अ क्यूब रूट म्हणायचं याला. मग इथं ऑर्डर किती सांगा? ऑर्डर ऑफ सर्ड इज 3. ओके. या पद्धतीनं आपण पहिलं एक्झाम्पल झालं आपलं आणि आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल आहे स्टेट विच ऑफ द फॉलोइंग state which of the following are surds justify. State which of the following are surds justify. ओके. याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, पाहतोय आपण. इथं लिहिलं 51 आणि इथं लिहिलं क्यूब. आता 51 हा कोणत्या संख्येचा क्यूब आहे तो शोधायचा आणि जर नसेल तर तो काय झाला? सर्ड्स झाला. आणि जर आहे म्हटलं तर तो कोणत्या संख्येचा आहे या पद्धतीनं आपण शोधतोय. आता इथं लिहिलं आपण 51, 2चा घन केला, आन्सरमध्ये जस्टिफाय करतो मी. 2चा घन केला तर 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर, बेचोक 8, 2 2 4, 4 2 8. 3चा घन केला 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 4चा घन केला बरोबर 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर की नाही, बरोबर 4 चोक 16, 16 चोक 64 झालं. आता इथं एक तर क्यूब रूट जर असेल तर तो 8 असावा, 27 असावा, 64 असावा, किंवा 5चा घन केला तर 125 असावा, 6चा घन केला तर ते असेल. त्या पद्धतीने गुणाकार करून आपण आयडेंटिफाय करतो. आता हा 51 हा कशाचाच घन नाही, मग इथं म्हणतो आपण इट इज अ सर्ड. ओके. सर्ड्स बिकॉज द इथं लिहिलं, आन्सरमध्ये लिहूया आपण इट इज अ सर्ड. इट इज अ सर्ड हे लिहिलं आन्सर. आता जस्टिफाय म्हटलं, जस्टिफाय म्हटल्यानंतर इथं लिहायचं, आन्सरमध्ये लिहिलं आपण बिकॉज द रॅडिकंट इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर अँड द ऑर्डर ऑफ सर्ड इज ग्रेटर दॅन 1.
असं आन्सरमध्ये लिहिलं. ओके, जस्टिफाय केलं. आणि याचं आन्सर हे इरॅशनल नंबर येतं, म्हणून हा काय आहे, सरळ आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 घेतलं आपण. एक्झाम्पल नंबर 2 आहे 4th रूट ऑफ 16. 4th रूट ऑफ 16 असं लिहिलं. आता मित्रांनो, हा 4th रूट आहे कशाचा, 16चा. मग आता आपण 4th रूट म्हणजे चौथा घन, कोणत्या संख्येचा चौथा घन, आपलं चौथा घात कोणत्या संख्येचा तो पाहायचा. मग इथं जर मी म्हटलं 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, बघा, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, बरं की नाही. 2चा चौथा घात केला तर तो किती आला, 16 आला, बरोबर. आणि या पद्धतीनं आपण लिहिलं इथं 4th रूट ऑफ 16 इज इक्वल टू 2. आणि 2 हा इरॅशनल नंबर नाही, म्हणून इट इज नॉट अ सरळ. इट इज नॉट अ सरळ असं लिहिलं. इट इज नॉट अ सरळ. आता हा का विच इज नॉट अ सरळ, बिकॉज 2 is not a, because 2 is not irrational number. 2 is not a irrational number. या पद्धतीनं कारण लिहिलं आपण त्याचं. आणि आता येतो आपण उदाहरण क्रमांक 3 कडे. एक्झाम्पल नंबर 3 बघा. याच्यातलं हे आहे 5th रूट ऑफ 81. 81चं 5th रूट. समजा आपण आयडेंटिफाय करायचं कोणत्या संख्येचा हा 5th रूट असेल. समजा मी म्हटलं 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 5वा घात म्हणजे 5 वेळेला गुणिले, 1 2 3 4 आणि 5 वेळेला गुणिले. याचं उत्तर काय येईल, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32. म्हणजे 2चा 5वा घात नाही. समजा मी म्हटलं 3चा पाहतोय, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असं केलं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 आणि 81 गुणिले 3, 3 1 3, 3 8 24, ठीक आहे, 243. हा पण खूप मोठा झाला. म्हणजे 3चा पण 5वा घात नाही, 2चा पण 5वा घात नाही, म्हणजे ही आहे सरळ आहे. इट इज अ सरळ. It is a surd because 81 5th root is an irrational number. या पद्धतीनं आपण त्याचं आन्सर लिहिलं. ओके, आता आपण पाहतोय एक्झाम्पल नंबर 3 झाल्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 पाहूया. वी विल सी द एक्झाम्पल नंबर 4. ओके, सी हे आहे रूट 256, बरं की नाही. आता तुम्हाला 256चं वर्गमूळ माहिती आहे किती आहे, 16, बरं की नाही. 16 ही इरॅशनल नंबर नाही, ही रॅशनल नंबर आहे. याचं उत्तर हे इरॅशनल यावं म्हणजे ही सरळ आहे, ठीक आहे. मग आपण इथं लिहिलं इज नॉट अ सरळ. इट इज नॉट अ सरळ. हे सरळ नाही. आता कारण काय लिहिलं, 16 इज, जे आन्सर मिळालं आपल्याला, 16 इज नॉट इरॅशनल नंबर. 16 इज नॉट इरॅशनल नंबर. ओके, या पद्धतीनं हे 4थं झालं. आता याच्यातलं 5वं पाहूया आपण. 5th एक्झाम्पल, क्यूब रूट ऑफ 64. क्यूब रूट ऑफ 64. आता हा 64 कोणत्या संख्येचा क्यूब असेल बरं. इथं समजा मी म्हटलं ट्राय केला, 4 गुणिले 4 गुणिले 4 किती वेळेला आहे, 3 वेळेला गुणिले. मग 4 चौक 16, 16 चौक 4 चौक 16 आणि 16 चौक 64, बरोबर की नाही. म्हणजे 64चं घनमूळ किती आहे, 4.
मग इथं उत्तर येईल तुमचं आन्सर येईल क्यूब रूट ऑफ 64 इज इक्वल टू 4 आहे की नाही. मग आन्सर लिहिलं तुम्ही हे. मग इथं लिहिलं तुम्ही इट इज नॉट अ सर्ड. It is not a surd because the 4 is not an irrational number. ओके. या पद्धतीनं पाचवं उदाहरण झालं आपलं. आणि आता उदाहरण क्रमांक 6 पहा. 6th एक्झाम्पल √22/7. √22/7 22/7 ही काय आहे? रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर आहे, म्हणजेच ही काय आहे? सर्ड आहे. ओके. मग इथे लिहूया आपण इट इज अ सर्ड. आणि कारण काय म्हणणार तुम्ही? √22/7 इज an irrational number. या पद्धतीनं दुसऱ्यामधले तिसरं उदाहरण क्रमांक घेऊया आपण. क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड्स इंटू लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स. थर्ड एक्झाम्पल आहे. क्लासिफाय द गिवन pair of surds into like surds and unlike surds. आता इथं फर्स्ट एक्झाम्पल घेतलं. पहिलं आहे √52, 5√13 असं एक्झाम्पल आहे. आता मित्रांनो अगोदर याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रूपांतर करून घ्यायचं आणि नंतर हा सिमिलर आहे का किंवा लाईक सर्ड्स आहे का अनलाईक सर्ड आहे तो अगोदर जस्टिफाय करायचं. आता इथं दिलेले जे सर्ड्स आहेत त्याचं सिम्प्लिफाय करायचं आहे. आता इथं लिहिलं आपण हा बघा 52 4 गुणिले आपल्याला 13 जर केलं तर 53 झालं, 5 वर्गमुळात 13 असं लिहिलं. आता ही 4चं वर्गमूळ घेतलं बाहेर 2 आणि मध्ये किती राहिली? तिथं 13, 5 वर्गमुळात 13. आता सांगा हे लाईक सर्ड आहे का अनलाईक सर्ड आहे? इट इज अ लाईक सर्ड, कारण हे रॅडिकल हे सेम आलं. रॅडिकल 13 आणि हा रॅडिकल 13 म्हणून याला म्हणूया आपण लाईक सर्ड. इट इज अ लाईक सर्ड बिकॉज आपल्याला कारण पण लिहिता येईल याचं. बिकॉज द रॅडिकल आर इक्वल. BECAUS बिकॉज द radicand are equal. या पद्धतीनं आन्सर लिहिलं आपण. आता दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. सेकंड एक्झाम्पल √68, 5√3. बरोबर. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये लिहिलं आपण बघा 68चं आपल्याला डिवाइड फॅक्टर पाहता येतील. 17 चौक 68 झालं म्हणजे 4 गुणिले 17 झालं, बरोबर की नाही. आणि हा 5 वर्गमुळात 3, कारण याची फोड होत नाही, याचे अवयव मिळत नाहीत म्हणून तो तसाच ठेवला. हा प्युअर सर्ड आहे किंवा सिम्पल सर्ड आहे. इथं लिहिलं मग हा 4चं वर्गमूळ घेतलं 2 आणि मध्ये किती राहिलं 17, हा 5 वर्गमुळात 3. आता सांगा हे लाईक सर्ड आहे का अनलाईक सर्ड आहे? अनलाईक सर्ड आहे, कारण हा रॅडिकल 3 आणि हा रॅडिकल 17 हे काय आहे तर
वेगवेगळे आहेत, भिन्न आहे, डिफरंट आहे. म्हणून इथे लिहूया इट इज अनलाईक सड. इट इज अनलाईक सड. आता कारण लिहिता येईल आपल्याला, बिकॉज द रॅडिकंट are different. रॅडिकंट हे भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत, म्हणून हे अनलाईक सड आहे. आता एक्झाम्पल नंबर, नाव सी द एक्झाम्पल नंबर थर्ड ऑफ दिस थर्ड. ओके, सी एक्झाम्पल नंबर थर्ड. तिसरं काय उदाहरण आहे, 4 वर्गमुळात 18, 7 वर्गमुळात 2 या पद्धतीचं उदाहरण आहे. आता इथं तुम्ही याला 18ला एक पूर्णवर्ग संख्या असेल ते शोधायचं. कोणते पूर्णवर्ग संख्या 18मध्ये? 9 दोन्ही 18 केलं, 4 बरोबर. हे 4 इथं वर्गमुळात मी लिहिलं 9 गुणिले 2, हा 7 वर्गमुळात 2. 9चं वर्गमूळ बाहेर घेतलं, हे 4 आहेत, गुणिले 9चं वर्गमूळ 3 आणि मध्ये राहिलं किती? 2, हा 7 वर्गमुळात 2 बरोबर. त्यानंतर हा 4 त्रिक 12 वर्गमुळात 2, हा 7 वर्गमुळात 2. या पद्धतीचं उत्तर आलं तुमचं. आता सांगा, हा रॅडिकंट सेम आहे, वर्गमुळात 2 म्हणून इथं लिहिलं तुम्ही इट इज अ लाईक सड. इट इज अ लाईक सड बिकॉज काय कारण लिहिता येईल? बिकॉज द रॅडिकंट आर सेम ऑर इक्वल. रॅडिकंट आर सेम म्हणा किंवा इक्वल म्हणा. आता एक्झाम्पल नंबर थर्ड झाल्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 4 घेऊया. एक्झाम्पल नंबर 4 काय आहे? एक्झाम्पल नंबर 4 पहा. हा इथं 19 वर्गमुळात 12, 6 वर्गमुळात 3. आता इथं 12ची आपल्याला अवयव पाडता येतील. इथं लिहिलं हा 19 आणि एक पूर्णवर्ग संख्या याच्यामध्ये 4 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिक 12, 6 वर्गमुळात 3. ओके, इथे लिहिलं 19 हा गुणिले 4चं वर्गमूळ घेतलं बाहेर 2 आणि मध्ये वर्गमुळात 3, हे 6 वर्गमुळात 3. मग 19 दोन्ही 38, हे वर्गमुळात 3, हे 6 वर्गमुळात 3. आता फक्त आपल्याला पाहायचे काय, हा रॅडिकंट जो आहे, रॅडिकंट हा सेम आहे का? जर सेम असेल तर इक्वल सड म्हणायचं, सिमिलर सड म्हणायचं. आणि हा रॅडिकंट जर डिफरंट असेल तर त्याला अनलाईक सड किंवा डिफरंट सड म्हणायचं. इट इज अ लाईक सड. इट इज अ लाईक सड. आता कारण लिहिलं बिकॉज रॅडिकंट इज सेम. रॅडिकंट इज सेम म्हणा किंवा इक्वल म्हणा. या पद्धतीचं चौथं उदाहरण झालं. आता आपण 5वं उदाहरण घेतोय, 5th एक्झाम्पल. हा आहे 5√22, 7√33. आता याचे अवयव पडत नाहीत. 11 दोन्ही 22, 11 ही पूर्णवर्ग संख्या नाही किंवा 2 ही पूर्णवर्ग संख्या नाही. 11 त्रिक 33, 11 ही पूर्णवर्ग संख्या नाही, 3 ही पूर्णवर्ग संख्या नाही. म्हणजेच आता रॅडिकल काय आहे, मग याचे फॅक्टर्स पडत नाहीत. मग त्यानंतर रॅडिकल 22 आणि रॅडिकल 23. आता आहे का सेम सांगा? नाही. मग कोणता सड आहे हा? इट इज अ अनलाईक सड. इथं लिहिलं आन्सर. इट इज अ unlike sud. It is a unlike sud because the radicand is different. The radicand is different. हे झालं 5वं उदाहरण.
आता याच्यातलंच उदाहरण क्रमांक आहे 6. 6वं उदाहरण पाहूया. 5 वर्गमुळात 5 कॉमा वर्गमुळात 75 रूट 75. ओके. आता इथं हा 5√5 ॲज इट इज, कारण 5चे अवयव पडत नाहीत, तो तसाच ठेवला. इथं लिहिलं तुम्ही 25 गुणिले 3, 25 75 झालं. इथं लिहिलं 5 वर्गमुळात 5 कॉमा 25चं वर्गमूळ घेतलं 5 आणि मध्ये किती राहिलं 3. आता सांग, इथं सिंपल सरळ झालं. 5 आणि 3 सेम आहेत का? नाही. मग सांगा काय आहे? इट इज अनलाईक सरळ. इट इज अनलाईक सरळ. कारण लिहिलं बिकॉज द रॅडिकंड इज डिफरंट. बिकॉज द रॅडिकंड इज अ डिफरंट. या पद्धतीने मित्रांनो तिसरं एक्झाम्पल झालं आपलं आणि आपण येतोय एक्झाम्पल नंबर 4 कडे. आणि फार सोपं एक्झाम्पल नंबर 4, फार सोपं. आणि एक्झाम्पल नंबर 4 आहे, लिहूया आपण एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. Simplify the following surds. SIMPLI. Simplify the following surds. Simplify the following surds. म्हणजे दिलेल्या करणीचं संक्षिप्त रूप लिहा असं एक्झाम्पल आहे. आणि त्यातलं पहिलं एक्झाम्पल पाहतो आपण. सिम्प्लिफाय करायचं. नंबर 1 रूट 27 या पद्धतीचं पहिलं एक्झाम्पल आहे. मित्रांनो याच्यामध्ये एक पूर्णवर्ग संख्या शोधायची आहे. मग इथं लिहिलं तुम्ही पूर्णवर्ग संख्या आहे तुमच्याकडं. कोणकोणत्या पूर्णवर्ग संख्या लक्षात घ्या. 1 ही पूर्णवर्ग संख्या, त्यानंतर 4, नंतर 9, नंतर बोला 16, 25, त्यानंतर 36, नंतर 49, नंतर 64, नंतर 81, 100 या पद्धतीनं पूर्णवर्ग संख्या आहेत. आता मी म्हटलं आता 27, 9ला जर 3 न गुणलं तर 9 त्रिक 27 झालं. म्हणून इथं तुम्ही लिहिलं 9 गुणिले 3. एकदम सोपं भाग. इज इक्वल टू 9चं वर्गमूळ घेतलं बाहेर 3 आणि मध्ये किती राहिली तिथं 3 झालं. एकदम सोपं. 3 वर्गमुळात 3 हे उत्तर झालं. एक्झाम्पल नंबर 1 झालं. आता 2 घेऊया. रूट 50 आहे, वर्गमुळात 50. आता सांगा याचं वर्गमुळात 50चे अवयव सांगा. एक पूर्णवर्ग संख्या, बरोबर, करेक्ट. 25 गुणिले 2, 25 दोन्ही 50 झालं. 25चं वर्गमूळ घ्या बाहेर 5 आणि वर्गमुळात किती 2 झालं. या पद्धतीनं सोपं एक्झाम्पल्स आहेत. आणि इथं लिहिलं तुम्ही तिसरं एक्झाम्पल वर्गमुळात 250. बरोबर. आता 250चं आपण अवयव पाडले. बोला 25ला 10 जर गुणलं तुम्ही, ही 25 आहे, त्याला 10 गुणलं तर 25 आहे 250 झालं. बरं की नाही. इथं लिहिलं आन्सरमध्ये इज इक्वल टू 25 गुणिले 10 लिहिलं आणि 25चं वर्गमूळ घेतलं बाहेर 5 वर्गमुळात 10 हे आन्सर झालं तुमचं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 झाल्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 घेऊया आपण. 4th एक्झाम्पल वर्गमुळात 112. आता इथं 16ला जर गुणलं तुम्ही, 16 सत्ती 12 ज्यांची पाडेपाठ आहेत त्यांना एकदम सोपं जातं. 16 गुणिले 7 जर केलं, इथं लिहिलं तुम्ही 16 गुणिले 7, 16 सत्ती 12 आणि 16चं वर्गमूळ घेतलं बाहेर 4 आणि ही वर्गमुळात 7. या पद्धतीनं हे उदाहरण 4थं झालं. आणि आता लास्ट एक्झाम्पल याच्यातलं एक्झाम्पल नंबर 5 अंडररूट ऑफ 168 वर्गमुळात 168. 168 याला अवयव जर नाही सापडलं तर अवयव पाडा.
ठीक आहे. अवयव याचे येतील बघा 4 गुणिले 42 जर केलं पहा 4 दोन्ही 8 आणि 4 चौक 16 बरोबर की नाही 168. 4 गुणिले 42 जर केलं पहा 4 दोन्ही 8 आणि 4 चौक 16. मग इथं 4चं वर्गमूळ बाहेर घेतलं 2 आणि मध्ये किती राहिलं वर्गमुळात 42. 42 ही पूर्ण वर्ग संख्या नाही 42ला 42 ठेवली. या पद्धतीनं मित्रांनो ही एक्झाम्पल नंबर 4 झालं. आणि एक्झाम्पल नंबर 5 घेतोय आपण आता. एक्झाम्पल नंबर 5 आहे. We will see the example number 5. Compare the following pair of surds. Compare the following pair of surds. खालील करणींची तुलना करूया. कंपेअर करायचं आहे. आता इथं पहिलं एक्झाम्पल दिले तुम्हाला. द फर्स्ट एक्झाम्पल 7√2, 5√3 असं एक्झाम्पल आहे. आता इथं दिलेलं जे मिक्स्ड सर्ड आहे त्याला प्युअर सर्डमध्ये रूपांतर करायचं. आता प्युअर सर्डमध्ये रूपांतर कसं करायचं 7 जे आहेत बाहेर त्याला मध्ये घ्यायचं वर्ग करून मध्ये घ्यायचं. 5 जे बाहेर आहेत त्यांना मध्ये करून मध्ये वर्ग करून मध्ये घ्यायचं. आता इथं मी म्हटलं हा 7 मध्ये घेतला म्हणजे त्याचा वर्ग केलं 49 आणि गुणिले किती आहेत मध्ये 2 इथं 5चा वर्ग केला तो झाला 25 गुणिले किती 3 बरोबर. आणि नंतर आपण पाहतोय बघा इथं लिहिलं 49 गुणिले 2 केलं तर 49 गुणिले 2चं गुणाकार येतोय 98 25 गुणिले 3 केलं तर 25 75. आता सांगा मोठा कोणता आहे मोठी करणी कोणती मोठा सर्ड कोणता आहे 98 हा मोठा सर्ड आहे म्हणून याला हे चिन्ह आपण या पद्धतीनं दिलं. ठीक आहे. आणि इथं उत्तर लिहिलं therefore 7√2 is greater than 5√3 या पद्धतीनं दुसरं एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल झालं. आता आपण घेतोय सेकंड एक्झाम्पल नंबर सेकंड. आणि एक्झाम्पल नंबर सेकंड आहे कंपेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ड्समधलं 200 वर्गमुळात 247 वर्गमुळात 274. तर आता हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहे. क्लिअर आहे 247 मोठे आहेत का 274 मोठे आहेत 274 मोठे आहेत. एकदम सिम्पल. याच्यामध्ये सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करत बसायची गरज नाही. आणि ऑर्डर सेम आहे. इथं हे जे 2 आहे इथं पण 2 आहे ऑर्डर यांची सेम आहे म्हणून इथं लिहिलं आपण द ऑर्डर इज सेम. द ऑर्डर इज सेम. आणि दोन्हींची ऑर्डर किती आहे याचं पण 2 आहे याचं पण 2 आहे म्हणून इथं लिहिलं √247 आणि √274 मोठा कोणता झाला √274 मोठा झाला. या पद्धतीने दुसरं एक्झाम्पल आहे. आणि एक्झाम्पल नंबर 3 पाहतोय आपण √2√7 √28. ऑर्डर ज्यांची सेम आहे त्यांचं आपण कंपॅरिझन करतो आणि जर ऑर्डर सेम नसेल तर ऑर्डर सेम करून घ्यायची. आता हा 2 बाहेर आहे याचा वर्ग करून मध्ये घेतो आपण म्हणजेच याला लिहिले आपण 4 गुणिले 7 वर्गमुळात 28 बरोबर. याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करायची गरज कारण सिम्पल फॉर्ममध्ये प्युअर सर्ड आहे. मग इथं लिहिलं 4 गुणिले 7 केलं 4 7 28 इथं लिहिलं हा 28. आता वर्गमुळात 28 आणि वर्गमुळात 28. आता सेम सर्ड आहे म्हणून आपण चिन्ह कोणतं दिलं इक्वलचं चिन्ह दिलं म्हणजेच इथं लिहिलं 2√7 इज इक्वल टू √28. या पद्धतीनं तुम्ही आन्सर लिहिलं. आता एक्झाम्पल नंबर 4 घेऊया. एक्झाम्पल नंबर 4 बघा 5√5 7√2 या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. तीच पद्धत आहे. मध्ये वर्ग करून मध्ये घ्यायचं आहे. 5चा वर्ग केला 25 मध्ये गुणिले किती 5 इथं लिहिलं 7चा वर्ग केला 49 गुणिले किती 2
25 गुणिले 5 केलं, 25 5 125 वर्गमुळात 125 कॉमा वर्गमुळात किती 49 गुणिले 2 98 म्हणजे मोठी संख्या कोणती आहे 125. या पद्धतीने चिन्ह दिलं आणि उत्तर लिहिलं. म्हणून 5 वर्गमुळात 5 मोठे आहेत 7 वर्गमुळात 2 पेक्षा. या पद्धतीनं हे चौथं एक्झाम्पल झालं. ठीक आहे. आता आपण येतोय एक्झाम्पल नंबर 5 कडे. त्यातलं एक्झाम्पल नंबर 5 आहे 5th एक्झाम्पल. त्यातलं एक्झाम्पल नंबर 5th पाहूया. एक्झाम्पल नंबर 5th 4√42 कॉमा 9√2 या पद्धतीचं 5th एक्झाम्पल आहे. आता याला मध्ये घेतलं ठीक आहे नाही, वर्ग करून मध्ये घ्यायचं आहे 16 गुणिले 42 कॉमा हे 9चा वर्ग केला 81 गुणिले 2. ओके. आता 16 गुणिले 42 जर केलं इथं 42 गुणिले 16 ठीक आहे. 16 दोन्ही 32 हातचे आले 3 16 64 64 आणि 3 किती 67 म्हणजे 672 झालं. बरोबर. या पद्धतीने इथं लिहिलं 672 वर्गमुळात 672 कॉमा इथं लिहिलं 81 गुणिले 2 बे 1 बे आणि बॅटी 16 161. आता सांगा मोठी कोणती संख्या आहे 672 मोठे का 162 मोठे 672. ठीक आहे. म्हणून इथं लिहिलं या पद्धतीनं चिन्ह दिलं तुम्ही आणि उत्तर लिहिलं ही 4 वर्गमुळात 42 मोठे आहे तर 9 वर्गमुळात 2 पेक्षा. 4√42 इज अ ग्रेटर दॅन 9√2. हे झालं 5th एक्झाम्पल. आणि एक्झाम्पल नंबर 6 कडे येऊया आपण. एक्झाम्पल नंबर 6 5√3 कॉमा 9 असं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता याला मी म्हटलं 5 मध्ये घेतलं याला 5 5 25 गुणिले 3 आणि याला लिहिलं वर्ग करून मध्ये घ्यावं लागेल याला 9ला म्हणजे 9 याला लिहिलं तुम्ही. हा 9 म्हणजे कशाचा वर्ग आहे वर्गमूळ आहे 81चं वर्गमूळ आहे. मग इथं लिहिलं तुम्ही 25 गुणिले 7 केलं आपलं सर 25 गुणिले 3 25 त्रिक 75 झाला आणि कॉमा हे वर्गमुळात किती झालं 81. आता इथं सांगा 81 मोठे तर 75 81 म्हणून इथं लिहिलं वर्गमुळात 75 लहान आहेत वर्गमुळात 81 पेक्षा म्हणजेच उत्तर लिहिलं 5√3 इज लेस दॅन 9. या पद्धतीनं आन्सर लिहिलं. त्याच पद्धतीनं एक्झाम्पल नंबर 7 पण तसंच आहे. इथं लिहिलं 7 कॉमा 2√5 असं एक्झाम्पल नंबर 7 आहे. आता याला लिहिलं 7 कशाचं वर्गमूळ आहे 49चं वर्गमूळ आहे. ओके. आणि याला लिहिलं तुम्ही 4 गुणिले 5 2चा वर्ग केला 4 आणि मध्ये लिहिलं 5 आणि इथं लिहिलं 49 कॉमा इथं लिहिलं 4 5 20. आता सांगा 49 मोठे का 20 मोठे 49 मोठे झाले. इथं लिहिलं 7 इज ग्रेटर दॅन 2√5. या पद्धतीचं 7वं उदाहरण झालं. इथं मित्रांनो एक्झाम्पल नंबर 5 एंड होतो आपला आणि आता आपण घेतोय एक्झाम्पल नंबर 6. आता एक्झाम्पल नंबर 6 आहे. एक्झाम्पल नंबर 6 सिम्प्लिफाय आहे SIMPLIFY सिम्प्लिफाय. सिम्प्लिफायमध्ये नंबर 1 आहे. फार सोपे एक्झाम्पल्स आहेत. 5√3 प्लस 8√3 ॲडिशन आहे आणि सडचं ॲडिशन कसं होतं जे सिमिलर सड आहेत त्यांचंच ॲडिशन होतं. जे अनसिमिलर अनलाईक किंवा लाईक सड आणि अनलाईक सड लाईक सड आहेत √3 त्यांचं सम होतं. अनलाईक सडचं सम होत नाही ते लक्षात ठेवा. आणि नंतर आपण इथं लिहिलं मग पहिल्या स्टेपमध्ये
हे 5 अधिक 8 आणि वर्गमुळात 3 कॉमन काढला, बरोबर. हे वर्गमुळात 3 कॉमन, मध्ये करायला हे 5 हे अधिक आणि किती 8. ओके, 5 आणि 8 किती 13 आणि वर्गमुळात किती झालं इथं 3. हे झालं तुमचं आन्सर. त्या पद्धतीने छोटे छोटे उदाहरण आहेत. आणि आता आपण घेतोय एक्झाम्पल नंबर सेकंड, यातलं 6व्यातलं एक्झाम्पल नंबर सेकंड आहे 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125. ओके, आता प्युअर सरळ असेल तर त्याला मिक्स्ड सरळमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. पहिल्या स्टेपमध्ये लिहिताय तुम्ही हा 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 आणि अधिक 125ला लिहिलं 25 गुणिले 5 म्हणजे 25 5 1,600, बरोबर. इथं लिहिलं 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक 25चं वर्गमूळ घेतलं बाहेर 5 आणि मध्ये किती राहिले इथं 5. आता सिमिलर सरळ झाले, लाईक सरळ, वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 हे लाईक सरळ झाले. म्हणून इथं लिहिलं हा 9 वजा 4 आणि अधिक किती 5 आणि कॉमन किती निघलं वर्गमुळात 5. 9 वजा 4 केलं 5 आलं, 5 अधिक 5 किती 10 वर्गमुळात 5. या पद्धतीनं तुमचं हे दुसरं उत्तर झालं. आता आपण एक्झाम्पल नंबर 3 केलं येतोय, तिसरं एक्झाम्पल सिम्प्लिफाय मधलं. 7 वर्गमुळात 48 वजा वर्गमुळात 27 वजा वर्गमुळात 3 हे या पद्धतीचं तिसरं एक्झाम्पल आहे. इथं पण तुम्हाला हे 7 इथं सिम्प्लिफाय करावं लागेल. इथं पूर्ण वर्गसंख्या 16 गुणिले 3 केलं, 16 त्रिक 48 वजा इथं 9 त्रिक 27 आणि हे वजा वर्गमुळात 3. आता त्यानंतर हे बरोबर हे 7 16चं वर्गमूळ घेतलं बाहेर गुणिले 4 आणि वर्गमुळात मध्ये किती राहिले तर 3 वजा 9चं वर्गमूळ घेतलं 3 आणि मध्ये किती तिथं 3 वजा वर्गमुळात 3. इथं यांचा गुणाकार करा 7 चौक 28 आणि वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3. आता सिमिलर सरळ लाईक सरळ झालेत, वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3. ओके, मग इथं कॉमन निघलं वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 मध्ये कंसात काय राहील पहा 28 वजा 3 आणि वजा 1. इथं काहीच जर नसेल तर 1 असतो, ते 1 लक्षात ठेवा आणि वर्गमुळात 3 आलं. आणि नंतर यांची वजाबाकी केली, बेरीज केली, ऑपरेशन केलं याचं 28 वजा 3 वजा 1 म्हणजे वजा 4. 28 वजा 4 किती झालं 24. 24 वर्गमुळात 3 हे झालं तुमचं तिसरं एक्झाम्पल. आणि याच्यातलं लास्ट एक्झाम्पल आहे, सोपं फार हे पण. चौथं एक्झाम्पल आहे याच्यातलं, घेऊया बघा. वर्गमुळात 7 वजा 3/5 वर्गमुळात 7 अधिक 2 वर्गमुळात 7. ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा, व्यवस्थित पहा व्हिडिओ. इथं लाईक सरळ आहे, बरोबर की नाही, वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 वर्गमुळात 7. इथं कोइफिशियंट काहीच नसेल तर इथं 1 असतो, ठीक. मी इथं ब्रॅकेटमध्ये काही येईल हा 1 वजा 5 3/5 अधिक 2 आणि वर्गमुळात 7. इथं याचा डिनॉमिनेटर 1 याचा डिनॉमिनेटर 1 छेद लसावी आला तुमचा 5 1 5. या 1ने याला जर भागलं तर इथं 5 आला, इथं 5 1 5 आणि 1 5 5. या पद्धतीने मांडणी करतो आपण. मग इथं लिहिलं 5 1 5 वजा 3 1 3 अधिक 5 2 10 आणि हे वर्गमुळात 7. व्यवस्थित पहा. आणि त्यानंतर आपण पाहतो इथं हे 5 वजा 3 केलं तर 2 आलं, 2 अधिक 10 केलं तर किती आलं 12 आलं. इथं लिहिलं 12 छेद किती आहे तिथं 5 आणि हे वर्गमुळात 7. मित्रांनो या पद्धतीनं एक्झाम्पल नंबर 6 झालं. आणि आता आपण घेतोय एक्झाम्पल नंबर 8. ओके, आता एक्झाम्पल नंबर 8 मध्ये काय पहा,
एक्झाम्पल नंबर 7 घेतोय सर. एक्झाम्पल नंबर 7 मध्ये आहे एक्झाम्पल नंबर 7 मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. एक्झाम्पल नंबर 7 मल्टिप्लाय and write the answer in the simplest form. ओके, या पद्धतीचं एक्झाम्पल नंबर 7 आहे. आणि मित्रांनो त्यातलं पहिलं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 1 3√12 into √18. फार सोपं एक्झाम्पल आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय जे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घ्यायला सांगितलं, मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये सांगितलं आपल्याला. मग इथं जे प्युअर सर्ड आहे त्याला मिक्स्ड सर्डमध्ये रूपांतर करायचं किंवा एक परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर शोधायचा. इथं लिहिलं हा 3 आणि वर्गमुळात. इथं 12चे अवयव 4 गुणिले 3. अवयव पाडताना एक लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये एक परफेक्ट स्क्वेअर नंबर असावं तरच अवयव पाडायचे. गुणिले हे वर्गमुळात इथं लिहिलं 9 2 18. ओके, इथं लिहिलं 3 हे 4चं वर्गमूळ घेतलं बाहेर 2 आणि वर्गमुळात किती राहिले 3. गुणिले 9चं वर्गमूळ घेतलं 3 मध्ये राहिलं वर्गमुळात 2. ओके, यानंतर 3 2 6 इथं वर्गमुळात 3 गुणिले हे 3 आणि वर्गमुळात 2. आता गुणाकार करताना कोइफिशियंट गुणिले कोइफिशियंट आणि रॅडिकन गुणिले रॅडिकन या पद्धतीने गुणाकार करायचा आपल्याला. 6 गुणिले 3 म्हणजे 18 आणि वर्गमुळात 3 गुणिले 2 किती 6. या पद्धतीने गुणाकार केला आपण. लक्षात ठेवा, रॅडिकन गुणिले रॅडिकन, हा रॅडिकन गुणिले रॅडिकन केला आणि हा कोइफिशियंट गुणिले कोइफिशियंट करायचा आहे. एक्झाम्पल नंबर 1 झाल्यानंतर आपण येतो एक्झाम्पल नंबर 2 कडं. 3√12 मल्टिप्लाय 7√15 या पद्धतीने. आता इथं हा 3 आणि वर्गमुळात 4 गुणिले 3 केला, 4 त्रिक 12 गुणिले हा 7 वर्गमुळात 15चे अवयव नाही पडत. आता 15चे अवयव कोणते, 3 5 15 किंवा 5 त्रिक 15 आणि 5 आणि 3 हे दोन्ही पण काय आहेत परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, म्हणून इथं 15ला 15 ठेवलं. मग इथं 4चं वर्गमूळ घेतलं बाहेर, इथं लिहिलं 3 गुणिले 4चं वर्गमूळ 2 आणि मध्ये किती राहिलं इथं 3. ओके, आणि गुणिले इथे 7 आणि इथं तुमचे अवयव पडतील 15चे ओके, इथं लिहिलं आपण 15ला 15 केलं आणि इथं आता पहा 3 2 6 वर्गमुळात 3 गुणिले हा 7 वर्गमुळात 15. 6 गुणिले 7 6 7 42 आणि वर्गमुळात काय येईल 15 त्रिक 45. आता मित्रांनो 45चे अवयव पडतील. एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे त्याच्यामध्ये. कोणता परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, 9 5 45. इथं लिहिलं 42 वर्गमुळात 9 गुणिले 5, 9 5 45. 9चं वर्गमूळ घेतलं, 42 गुणिले 9चं वर्गमूळ 3 आणि वर्गमुळात किती 5. आता 3 याला गुणूया, 3 2 6 आणि 3 चौक 12 126 आणि हे वर्गमुळात किती राहिले मध्ये वर्गमुळात 5. या पद्धतीनं दुसरं उदाहरण झालं. आणि आता आपण घेतोय थर्ड एक्झाम्पल. ओके, वी राईट द थर्ड एक्झाम्पल. फार सोपं आहे. 3 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5. आणि आता इथं लिहिलं 3 वर्गमुळात 8चे अवयव 4 गुणिले 2 आणि गुणिले वर्गमुळात 5. त्यानंतर
3 4चं वर्गमूळ घेतलं बाहेर गुणिले 2 आणि हे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5. त्यानंतर इथं गुणाकार केला 3 दोन्ही 6 हे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5. याचा कोइफिशियंट 1 नसेल तर म्हणजेच 6 1 6 आणि वर्गमुळात 5 दोन्ही 10. 6 वर्गमुळात 10 हे तुमचं उत्तर झालं. आणि आता मित्रांनो लास्ट एक्झाम्पल आहे. यातलं लास्ट एक्झाम्पल म्हणजे चौथं एक्झाम्पल पाहूया आपण. फोर्थ एक्झाम्पल 5√8 5 वर्गमुळात 8 गुणिले 2 वर्गमुळात 8. फार सोपं. इथं 8 गुणिले 8 केलं 5 गुणिले 2 केला 5 दोन्ही 10 आणि वर्गमुळात 8 गुणिले 8 वर्गमुळात किती झालं 64. 64 कशाचा वर्ग आहे 8चा वर्ग म्हणून इथे लिहिलं 10 गुणिले 8 64 वर्गमूळ घेतलं 8 आणि 10 गुणिले 8 केलं 8 10 80. या पद्धतीनं चौथं एक्झाम्पल झालं. फार सोपं आहे. आणि यानंतरचं 8th एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 8. डिवाइड अँड राईट द आन्सर. डिवाइड अँड write the answer. Divide and write the answer in simplest form. In simplest form. simplest form मध्ये डिवाइड करायचं आणि simplest फॉर्म मध्ये आन्सर लिहायचं. आणि एक्झाम्पल नंबर 1 आहे. फर्स्ट √98 डिवायडेड बाय √2. फार सिंपल आहे. आता याला एका रॅडिकल साईनमध्ये घेऊया आपण आणि एका रॅडिकल साईनमध्ये लिहिल्यानंतर आपण या पद्धतीने लिहितो √98/2. ओके. एका कर्णी चिन्हात घेतलं आणि याची काटाकाटी केली आपण. इथं काटाकाटी करून दाखवतो तुम्हाला. 98/2 असं केलं. बे 1 बे, बे चौक 8 उरला 1 आणि 92 18 झालं. म्हणून इथं लिहिलं वर्गमुळात 49 झालं. आणि 49चं वर्गमूळ किती आहे बरोबर 7. म्हणजे याचं उत्तर तुमचं किती आलं 7 आलं. ओके. आता घेतो आपण एक्झाम्पल नंबर 2 सेकंड. याच्यातलं 125 वर्गमुळात 125 साइन ऑफ डिवायडेशन आणि वर्गमुळात किती 50. याला एका रॅडिकल साईनमध्ये घ्या. एका रॅडिकल साईनमध्ये घेतल्यानंतर तुमचं या पद्धतीने लिहिताय तुम्ही 125/50. आता मित्रांनो 125/50 याची काटाकाटी केली 25 भाग जातोय 25 दोन्ही 50 आणि 25 5 126. म्हणजे उत्तर तुमचं 5/2 आलं. म्हणजेच वर्गमुळात किती आलं तुमचं 5/2. या पद्धतीनं उत्तर लिहिलं. आणि आता तिसरं एक्झाम्पल पहा. फार सोपं आहे. ज्यांना छोटासा भागाकार 3री 4थीचा भागाकार येतो त्या विद्यार्थ्यांना हे सोपं वाटतं. त्यानंतर इथं लिहिलं आपण वर्गमुळात 54/चं चिन्ह आणि वर्गमुळात किती 27. एका रॅडिकल साईनमध्ये घेतलं 54 किती 27. 27 दोन्ही 54. 27 दोन्ही 54. इथं लिहिलं वर्गमुळात 2. हे झालं तिसरं एक्झाम्पल. आणि त्याच पद्धतीनं चौथं एक्झाम्पल मी इथं सोडवतो. आणि फोर्थ एक्झाम्पल आहे वर्गमुळात 310/चं चिन्ह वर्गमुळात 5. मग इथं लिहिलं एका कर्णी चिन्हामध्ये 310/5. आता भागाकार पहा 310 किती 5 5 1 5 5 6 30 उरला 1 आणि झाले किती 10 5 दोन्ही 10. म्हणजे वर्गमुळात किती आलं तुमचं 62. या पद्धतीनं मित्रांनो हे एक्झाम्पल नंबर 8 झालं. डिवाइड अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. त्यानंतर आपण घेतोय एक्झाम्पल नंबर 9 एकदम शेवटचं एक्झाम्पल. आणि एक्झाम्पल 9 मध्ये येतो आपण 9th घेऊया एक्झाम्पल. राईट हिअर एक्झाम्पल नंबर 9. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर.
रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर सोपं आहे. छेदाचं परिमेयीकरण करा असं मराठीमध्ये म्हणतात. त्यातलं पहिलं एक्झाम्पल पाहूया. 3/वर्गमुळात 5. आता पहिली स्टेप जी आहे, छेदस्थानी आपल्याला करणी चिन्ह नको, याचा अर्थ तो झाला रॅशनलाइज म्हणजे छेदाचं परिमेयीकरण करा. मग इथं हा वर्गमुळात 5 नको म्हटल्यानंतर काय करायचं, डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला वर्गमुळात 5 मल्टिप्लाय करायचं. मग पहिल्या स्टेपमध्ये पहा, 3/5 गुणिले वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 5 खालच्या छेदस्थानच्या संख्येने गुणायचं. मग इथं आलं तुमचं वरचा गुणाकार आणि खालचा गुणाकार केला. इथं लिहिलं 3/5 आणि छेद वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे तो झाला उत्तर, त्याचं झालं 5. ठीक आहे. कोणत्याही आता याचं कसं बघा, वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे 5 उत्तर का आलं बघा. आता एकदम साधं आणि सोपं. वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे वर्गमुळात किती, 5×5 25 आणि 25चं वर्गमूळ किती 5. या पद्धतीने उत्तर हे झालं, लक्षात ठेवा. आता दुसरं एक्झाम्पल पाहतो आपण, रॅशनलाइजचं 1/√14. फार सोपं. इथं लिहिलं तुम्ही 1/14 गुणिले वर्गमुळात 14 छेद वर्गमुळात 14. ओके. आता इथं वरती येईल 1 गुणिले वर्गमुळात 14 म्हणजे वर्गमुळात 14 आणि छेद वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 म्हणजे किती 14. या पद्धतीने दुसरं एक्झाम्पल झालं. आणि आता तिसरं पण एक्झाम्पल फार सोपं बघा. काय आहे तिसरं एक्झाम्पल, 5/7. छेदस्थानच्या संख्येनं अंशाला आणि छेदाला गुणायचं. इथं लिहिलं 5√7 मल्टिप्लाय √7 डिवायडेड बाय √7. 5 × √7 दॅट इज 5√7 आणि √7 × √7 दॅट इज इक्वल टू 7. हे एकदम सोपं भाग आहे. तिसरं पण झालं. आता आपण घेतोय चौथं एक्झाम्पल पाहूया आपण. 4th एक्झाम्पल बघा. 4th एक्झाम्पल काय आहे, 6/9√3. या पद्धतीनं हे 6वं उदाहरण. आणि 6व्या उदाहरणामध्ये वर्गमुळातल्या संख्येनं गुणायचं, बरोबर की नाही. मग याला गुणिले काय आहे, वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3. आणि इथं वरती आलं तुमचं 6 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 6/3 छेद हे 9ला 9 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 3. आणि बरोबर लिहिलं वरती 6/3 6/3 आणि छेदस्थानी काय येणार आहे 9×3 = 27. झालं. या पद्धतीनं तुमचं उत्तर झालं 9×3 = 27. आणि 6 आणि बघा इथं त्याचं सिम्प्लिफाय करून दाखवतो मी तुम्हाला. 6/3 छेद किती आहे तर 27. 3 कटेल, 3 दोन्ही 6 आणि 3 9 27 म्हणून 2/3 छेद किती 9 हे तुमचं आन्सर झालं. या पद्धतीनं 9वं उदाहरण झालं. 9व्यामधलं 4थं उदाहरण झालं. आणि याच्यातलं शेवटचं उदाहरण आहे 5वं. एक्झाम्पल नंबर 5. 11 छेद वर्गमुळात 3. फार सोपं आहे, सोडवलंय आपण. 11 छेद वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 छेद किती वर्गमुळात 3. इथं वरती येणार 11 गुणिले वर्गमुळात 3 11/3 छेद वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 किती 3. या पद्धतीनं मित्रांनो हा 2.3 आपला पूर्ण झाला आहे. आणि आपण पुढच्या भागाकडे पुढच्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार, बेस्ट ऑफ लक, थँक्यू व्हेरी मच. 2.3 पूर्ण करा. व्हिडिओ 9वीचे सर्व पहा. ओके, थँक्यू व्हेरी मच.